नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री। मग ब्राझील मध्ये असं काय घडलं की ज्यामुळे आता ब्राझील मध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री? वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता जागतिक व देशांतर्गत बाजाराच्या सोयाबीन भावावरती आता या ठिकाणी कसा होणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री। पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता ब्राझील मध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री? वाढलेल्या या विक्रीचा परिणाम सुरुवातीला जागतिक सोयाबीन भावावरती कसा होणार आणि त्याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत सोयाबीनच्या भावामध्ये कसा दिसणार, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ब्राझील मध्ये काय घडत आहे ते बघणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, सोयाबीनच्या भावामध्ये जी तेजी सीबॉट वर दिसली होती त्या तेजीमध्ये ब्राझील मध्ये सोयाबीनची विक्री वाढली होती। त्याचबरोबर मित्रांनो, ब्राझीलचा आपल्या भारत देशासारखं नसतंय की एकदा सोयाबीन मार्केटमध्ये तिथं हंगाम हा वेगळा असतो। जेव्हा पेरणी सुरू होते तेव्हा काही ठिकाणी त्या ठिकाणी कापणी सुद्धा सुरू होते आणि हा जो सुरुवातीला पेरला गेलेला सोयाबीनचा भूभाग आहे, इथून सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसत आहे, यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील मध्ये वाढलेली सोयाबीनची विक्री। ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे। ही विक्री या पद्धतीने कायम राहिली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे। यामुळे आपल्याला सोयाबीनची विक्री करण्याचा विचार मनात येत असेल तर सोयाबीनच्या भावावरती लक्ष केंद्रित करा आणि सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात विक्री कमी झाल्यानंतर जर थोडा सुधारताना दिसला तर तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सोयाबीनची विक्री। कारण भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढणार अशी परिस्थिती अजिबात नाही। म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने केली सोयाबीनची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी फायदा। तर मित्रांनो, मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।